अंबरनाथमध्ये रस्त्याच्या निकृष्ट कामावरून सुरू झालेला वाद आता थेट कारवाईपर्यंत पोहोचला आहे. लोकनगरी परिसरात करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर गंभीर आक्षेप घेतल्यानंतर अखेर संबंधित रस्ता आज तोडण्यात आला. अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण काम ठेकेदाराला देण्यात आलं होतं. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मनसेकडून या कामावर थेट आरोप करत निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्ष यांना लेखी तक्रार दिली होती. त्यांनी स्वतः पाहणी करून मोजमाप केल्याचा दावा करत कामात गंभीर त्रुटी, नियमभंग आणि अनियमितता झाल्याचं निदर्शनास आणलं. सार्वजनिक निधीतून होत असलेल्या कामात दर्जा राखला गेला नसल्याचा आरोप करत त्यांनी तत्काळ तज्ञ चौकशीची मागणीही केली होती. दरम्यान नागरिकांकडूनही या कामाविरोधात नाराजी व्यक्त होत होती. प्रशासनाकडून काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असतानाच प्रत्यक्षात रस्त्याची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचं समोर येत होतं. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. पाहणीत रस्त्यात गंभीर त्रुटी आढळल्यानंतर अखेर आज हा रस्ता तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यक्षात तोडण्याची कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर आता निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून पुन्हा जोर धरत आहे. अंबरनाथमध्ये सार्वजनिक कामांच्या दर्जावरून उभा राहिलेला हा वाद आता आणखी मोठा होण्याची शक्यता असून पुढे प्रशासन कोणती ठोस पावलं उचलत आहेत याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. निकृष्ट दर्जाची तक्रार मी गेल्या 15 ते 20 दिवसा अगोदर केली होती. त्या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्ष मॅडम त्यांनी त्या रस्त्याची पाहणी केली आणि पाहणीनंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं का जर रस्ता निकृष्ट दर्जाचा असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि त्याच्यानंतर आम्ही CO साहेबांशी पण भेटलो. CO साहेबांना पण सांगितलं, साहेब हे खूप निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि सायकल जॉगिंग ट्रॅक, त्याच्यानंतर मधला जो 2 फुटाचा झाडांचा आहे आणि पूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि सुयोगाने आज तो योग आला आणि कारवाई चालू झाली. तर मी नगराध्यक्ष मॅडमचे धन्यवाद मानेन का त्यांनी फॉलोअप घेतला आणि एवढे दिवस प्रशासक होता म्हणून कारवाई होत नव्हती, पण आता नगरपालिकेची बॉडी बसली त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली. त्यामुळे ही कारवाई तर तसं बघायला गेलं तर अपूर्ण आहे. तो पूर्ण रस्ताच अनधिकृत आहे. म्हणजे त्या रस्त्याच्या 5 लेन्थ आहेत, त्या 5 लेनपेक्षा 2च लेनचा वापर त्यांनी केलेला आहे. त्यांनी आता किती जरी आम्हाला दाखवायसाठी कारवाई केली असेल तरी त्याच्याचे आम्ही समाधान नाही. आम्ही पूर्ण कारवाई करून घेणार आणि जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून घेणार.